कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून मोहद भिसेवाडी गावच्या हद्दीत आपल्या परसबागेत गांजा लागवड करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने लावलेल्या सुमारे 2 किलो गांजा पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून जप्त केलाय। या गांजाची किंमत अंदाजे 50,000 रुपये असून 5 ते 7 फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पाने असलेली गांजाची 16 झाडे महाड MIDC पोलीस ठाणे पथकाने जप्त केली असून या प्रकरणी श्याम भिसे वय वर्ष 61 राहणार भिसेवाडी याला अटक केली असून आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे। आम्हाला काल सकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती की भिसेवाडी मोहदगावची जी भिसेवाडी आहे त्या गावामध्ये एक श्याम सीताराम भिसे हा व्यक्ती त्याच्या परसबागेमध्ये गांजा लागवड करून त्यातील झाडे सुकवून त्याची लोकांना विक्री करत आहे। सदरच्या माहितीची खात्री केली असता माहिती खरी असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारी यांना पत्र दिलं। तसेच ते झाडं ओळखण्यासाठी कृषी अधिकारी यांना पत्र दिलं। ते सर्वजण पोलीस स्टेशनला आल्यानंतर कायदेशीर कारवाई करून आम्ही संबंधित इसम आणि त्याच्या परसबागेमध्ये असणारे 16 झाडे, त्याचं वजन जवळपास 2 किलो आहे, त्याची किंमत 49,700 रुपये एवढी आहे। या कारवाईमध्ये सदर व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आणखी तपासामध्ये त्या व्यक्तीनं कुणाकुणाला त्या गांजाची झाडं विकलेली आहेत किंवा यामध्ये आणखीन कोण सहभागी आहे का याचा तपास पोलीस कोठडी घेऊन करण्यात येणार आहे। Thank you.